कारण भारताचा आणखी एक शत्रू संपलाय। कुख्यात दहशतवादी अबू कटाल सिंघीचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलाय। लष्कर ए तोयबाच्या या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता। अबू कटालनं भारतात अनेक मोठे हल्ले केले होते। जम्मू काश्मीरमध्ये देवदर्शनावरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवरतीही हल्ला करण्यात आला होता, ज्यात अनेक यात्रेकरू मारले गेले होते। त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणूनच अबू कटालला ओळखलं जातं। एनआयएनं त्याला वॉन्टेड घोषित केलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये आता त्याचा खात्मा झालाय। आणि यानंतर इतरही बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 5 च्या माध्यमातून। सुरुवातीलाच औरंगजेबासंदर्भातील बातम्या। औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू हे संभाजीनगरमध्ये कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलानं दिलेला आहे। 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचं कोणतंही स्मारक महाराष्ट्रात नको असा इशारा बजरंग दलानं दिलाय। औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। बजरंग दलाचा आंदोलनाचा स्वतःचा निर्णय आहे, याबाबत सरकार विचार करेल असंही ते म्हणाले। तर या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे। एसआरपीची एक तुकडी सुद्धा 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरती आता वातावरण तापलेलं आहे। यामुळे मिलिंद एकबोटेंना पुढील 20 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंद करण्यात आलाय। मात्र संभाजीनगरमध्ये जाण्याचं प्रयोजनच नव्हतं, तरी देखील बंदी घातली अशी प्रतिक्रिया एकबोटेंनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात औरंगजेबचा फोटो स्टेटसला ठेवणाऱ्या 14 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती आणि त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत आणि अक्कलकोटच्या मैदर्गी गावातील 13 जणांच्या विरोधात आणि तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सामाजिक सलोखा बिघडवल्याचा ठपका या सर्वांवरती ठेवण्यात आलाय। आणि यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे। रात्री उशिरा सागर बंगल्यावरती भेट झाली आणि यावेळी विविध विकास प्रकल्पांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्याकडे येतील असा दावाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी हा दावा केलाय। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्य सरकारचा खेळ सुरू आहे असा घणाघातच ओमराजेंनी केलाय। धाराशिवच्या रुग्णालयाचा 361 कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे, मात्र गेल्या 2 अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी 1000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यावरूनच ओमराजे निंबाळकरांनी सरकारवरती टीका केली आहे। ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। वाजे यांनी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा अहिरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे आणि यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांचा भगवी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। तर भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची सुद्धा भेट घेण्यात आली आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नाशिक शहर विकासाच्या कामासाठी ही भेट घेतली असल्याचं ते म्हणाले। नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिकमधल्या हिंदू मटण विक्रेत्यांनी विरोध केलाय। आमच्या कुलदैवतेच्या नावानं सर्टिफिकेट घेणार नाही असं मटण विक्रेत्यांचं म्हणणं आहे। राजकीय बातम्यांनंतर आता वळतोय तुमच्या आमच्या कामाच्या बातम्यांकडे।
राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. अनेक ठिकाणी पारा हा 40शी पार गेलेला आहे. चंद्रपुरात राज्यात उच्चांकी 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि आजही विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. म्हणून घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. सरकारी शाळेतील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच घेण्याची मागणी आमदार प्रवीण स्वामींनी केली आहे. उष्णतेची लाट पाहता त्यांनी ही मागणी केली आहे. 1 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंतच्या परीक्षांबाबत मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत बोगस अर्जदारांवरती आता कठोर कारवाई होणार आहे. बोगस अर्ज आढळल्यास 5 वर्ष सरकारी लाभ बंद होणार आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 7 लाख बोगस अर्ज आढळले आणि यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे. ई पीक पाहणीशिवाय विमा अर्ज आता मंजूर होणार नाही. पॅन कार्ड प्रमाणेच मतदार ओळखपत्रही आता आधारशी संलग्न करणार असल्याचं कळतंय. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललंय. 18 मार्चला आयोगाची ही महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार. 25 ते 30 वर्षांचं प्रलंबित न्यायालयीन खटले हे 2 वर्षांत निकाली काढणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने कृती आराखडा तयार केलेला आहे आणि त्यानुसार वकिलांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा कोर्टानं केलंय. यानंतर आपण मुंबई आणि ठाण्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल ब्लॉक असणार आहे. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विशेष गाड्याही सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावरती ब्लॉक असून ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती लोकल सेवा सुरू राहील. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाखात घर मिळणार आहे. 4,700 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली असून उद्यापासून अर्ज भरता येणार आहे. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाच्या धर्तीवरती घरं विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईच्या माहुल परिसरात 225 चौरस फुटांची 4,700 घरं बांधली असून त्यांची किंमत 12,60,000 रुपये इतकी आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलेलं टोरेसचं शोरूम फोडण्यात आलंय. गावदेवी परिसरातील शोरूममध्ये अज्ञातानं चोरीचा प्रयत्न केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय. तर टोरेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर पोलिसांनी हे शोरूम सील केलं होतं. पनवेल परिसरातील अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याचे आदेशच शिक्षण आयुक्तांनी दिले होते. मात्र या शाळा अजून सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय. यादी जाहीर करून सुद्धा बेकायदेशीर शाळा सुरू असल्यानं या प्रकरणी अद्याप एकही कारवाई झालेली नाही असं दिसतंय. मुलुंड पश्चिमेच्या बर्ड पार्कसह भायखळा प्राणी संग्रहालयाचा विस्तार करणार होते. ही बीएमसीची महत्त्वाकांक्षी योजना 2 वर्षांनंतर रखडली आहे. या प्रकल्पाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. आणि आता बातमी आहे अनधिकृत शाळांसंदर्भात. पनवेल परिसरामध्ये अनधिकृत शाळा बिनबोभाट सुरूच आहेत. शिक्षण विभागाकडून अधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि म्हणून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिकृत प्रवेश देऊन भरमसाठ फी वसूल केली जाते. अनधिकृत शाळांवरील कारवाईबाबत पनवेल शिक्षण विभाग आणि महापालिकेचा शिक्षण विभाग एकमेकांकडे बोट दाखवतायत. तेव्हा तुम्ही देखील तुमच्या मुलाचा शाळेत प्रवेश घेत असाल तर शाळा अधिकृत आहे की नाही याची खात्री करून घ्या, जेणेकरून नंतर तुमची फसवेगिरी होणार नाही. यानंतर पुणे संदर्भातील बातम्यांचा आढावा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात आज राष्ट्रवादीचे माजी आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक होतीये. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करतील. दुपारी 3 वाजता मार्केट यार्ड इथल्या निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक होणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत मुदतवाढ वाढवण्यात आली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा बीच सोहळा आज साजरा होतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झालेत. देहूच्या मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा पाहायला मिळते. यंदा या बीच सोहळ्याची अमृत महोत्सव वर्षपूर्ती आहे. पुण्यात विमानतळासाठी भूसंपादन केलं जात आहे आणि त्यासाठी MIDCनं 3,500 कोटी उभारलेत. पुरंदरकडे जाणारा 2,753 हेक्टरवरती हा प्रकल्प राबवण्यात येतोय. दरम्यान स्थानिक पातळीवरती या विरोधात आंदोलन सुद्धा होत आहे. बातमी आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील कलगीतुऱ्याची. ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक असा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. कल्याणमधील 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांनी विरोध केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच पत्र लिहून गाव समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 14 गावं नवी मुंबईत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाच आता थेटपणे नाईकांनी विरोध केलाय आणि त्या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलंय. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे तुमच्या आरोग्यासंदर्भात. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं क्षणात होत्याचं नव्हतं होत असतं, पण आता हृदयविकारावरती मात करण्यासाठीच वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार घडलाय. हृदयरोग कायमचा बरा होणार कसा पाहूयात. वैद्यकीय इतिहासात चमत्कार. कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार. हृदयविकार विसरा, कृत्रिम हृदय बसवा. हृदयविकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे. हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली, मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं. विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं 100 दिवस जगला, अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता. कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया. क्वीन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय. हृदय यंत्राला BVACOR असं नाव देण्यात आलंय. जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो. पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे. हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे. कृत्रिम हृदयात कोणत्याही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीये. आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केलाय की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल 100 दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय. कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे. कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो. हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे.
चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते. एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं. बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते. खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का? याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली. बिव्हाकॉर नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय, तर तो मनुष्य चक्क 100 दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले. यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत. त्यामुळे बऱ्याच स्ट्रेटाच्या लोकांना हे कधीकधी अफोर्डिंग होत नाही. पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्री चित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम, जे केरळमधलं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड 200 दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालाय. मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.